नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट कोचिंग क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब चॅनलवरती। आज आपण घातांक शिकणार आहोत। घातांक हा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो, जसं की पोलीस भरती असेल, टीईटी असेल, त्यानंतर तलाठी भरती असेल, पोलीस पाटील भरती असेल, अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये घातांक हा विचारला जातो। तर बघा, घातांक म्हणजे याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इंडेक्स, किंवा यालाच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं पॉवर। इंडेक्स किंवा पॉवर। आता घातांक म्हणजे काय? एखाद्या संख्येचा स्वतःशीच वारंवार होणारा गुणाकार थोडक्यात मांडण्याची पद्धत म्हणजे घातांक होय। सपोज एखादी संख्या आपण जर घेतली 2, आता याचा स्वतःशीच वारंवार होणारा गुणाकार स्वतःशीच करायचा, म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 असा जर असेल होणारा गुणाकार थोडक्यात मांडण्याची पद्धत म्हणजे काय? घातांक होय। सपोज आता 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 आहे, तर याला थोडक्यात मांडण्याची जी पद्धत आहे 2⁴ 2चा घातांक 4, हे जे मांडण्याची पद्धत आहे याला घातांक असं म्हटलं जातं। आता याला वाचायचं कसं? तर बघा, या ठिकाणी हा जो 2 आहे याला मराठीत म्हटलं जातं पाया, तुला मराठीत म्हणतात पाया, आणि जो या ठिकाणी 4 आहे याला म्हटलं जातं घातांक। 2 काय असतो? पाया, आणि 4 जो आहे तो असतो घातांक, आणि इंग्रजीत त्याला म्हटलं जातं बेस, आणि घातांकाला म्हटलं जातं पॉवर। याला वाचायचं कसं? तर बघा, या ठिकाणी सपोज याला वाचायचं कसं? 2चा घातांक 4, 2चा घातांक 4, आणि इंग्रजीत त्याला वाचलं जातं 2 raised to power 4। याला असं वाचलं जातं 2 raised to power 4। सपोज या ठिकाणी आहे, तर याला वाचलं जातं 3 raised to power 2, 3 raised to power 2, किंवा मराठीमध्ये वाचलं जातं 3चा घातांक 2, 3चा घातांक 2 अशा पद्धतीने याला वाचलं जातं। चला पुढे आपण यावर पहिला टाईप आपल्याला बघायचा आहे पाया समान व गुणाकाराची क्रिया। ज्या वेळेस घातांकाचा पाया समान असेल व गुणाकार असेल त्यावेळेस आपल्याला घातांकाची बेरीज करायची असते। सपोज या ठिकाणी m⁴ इंटू m⁴b अशा पद्धतीने आहे। आता यामध्ये काय समान पाहिजे? पाया समान पाहिजे। पाया काय या ठिकाणी m आहे, तर दोन्ही मध्ये सुद्धा पाया काय आहे? सेम आहे। जर पाया सेम नसेल तर हा रूल आपल्याला अप्लाय करता येणार नाही। यासाठी कंडिशन काय मस्ट आहे की या दोन्हीचा पाया सुद्धा काय पाहिजे? सेम पाहिजे। जर हा पाया सेम नसेल तर हा रूल या ठिकाणी अप्लाय होणार नाही। m⁴ इंटू m⁴b इज इक्वल टू m⁴a प्लस b। m चा पॉवर a प्लस m चा पॉवर b असेल तर याला आपल्याला करायचं m⁴a प्लस b। एक्झाम्पल आपण घेऊ। सपोज या ठिकाणी आहे 2⁴ मल्टिप्लाय बाय 2⁴ या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचं। या ठिकाणी पाया काय? 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे, म्हणून हा रूल आपण अप्लाय करू शकतो। मग याचा आन्सर काय येईल? 2⁴ प्लस 4, या ठिकाणी 3 प्लस 4 होईल 7, तर याचा आन्सर येईल 2⁴ अशा पद्धतीने आपल्याला यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे। यामध्ये टाइप 1 चा आपण सराव बघतोय। यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे 2⁵ इंटू 2⁹ हा प्रश्न तलाठी भरती बुलढाणा या ठिकाणी विचारला गेलेला आहे। तर या ठिकाणी बघायचं सर्वप्रथम की दोन्हीचा पाया आपल्याला सेम पाहिजे। जर पाया सेम नसेल तर आपण हा रूल अप्लाय करू शकत नाही। मग या ठिकाणी दोन्हीचा पण पाया सेम आहे, 2⁵ इंटू 2⁵ या ठिकाणी दोन्हीचा पाया सेम असल्यामुळे आपण m⁴a इंटू m⁴b हा रूल अप्लाय करू शकतो। तर मग याचा आन्सर येईल 2⁹ प्लस 3। या ठिकाणी 9 प्लस 3 होईल 12,
तर 2^12. मग अशा पद्धतीने याचा आन्सर येईल फर्स्ट ऑप्शन. त्यानंतर बघा, जर सपोज या ठिकाणी 3^2 इंटू 4^2 असेल तर या ठिकाणी आपण हा रूल अप्लाय करू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह कसं करावं लागेल, 3चा वर्ग होईल 9 आणि 4चा वर्ग होईल 16. तर 16 गुणिला 9 यांचा गुणाकार येतो 144. मग अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. जर पाया सेम असेल तर हा रूल वापरायचा, m⁴ इंटू m⁴b इज इक्वल टू m⁴a प्लस b. जर पाया सेम नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता हे काही सराव करण्यासाठी तुम्हाला प्रश्न दिलेले आहे, याचा स्क्रीनशॉट काढा आणि कमेंटमध्ये आन्सर करा. काढला स्क्रीनशॉट. चला तर बघा, त्यानंतर येतो टाईप 2. टाईप 2 मध्ये काय, पाया समान व भागाकाराची क्रिया. घातांकाचा पाया सेम असताना सपोज करू m⁴a डिवायडेड बाय m⁴b इज इक्वल टू m⁴a मायनस b. आता या ठिकाणी सुद्धा पाया काय दोन्हीचा सेम आहे. तर या ज्या वेळेस पाया सेम असेल त्यावेळेस आपल्याला याची वजाबाकी करायची. पाया समान व भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी करावी. मग या ठिकाणी आपल्याला घातांकाची वजाबाकी करायची. जसं की आपण यावरती एक्झाम्पल बघू, 4^3 डिवायडेड बाय 4^2. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे रूल आहे दोन्हीचा. पण सर्वप्रथम बघायचं दोन्हीचा पाया काय पाहिजे, आपल्याला बेस सेम पाहिजे. मग या ठिकाणी सेम आहे तर या दोन्हीपैकी एक लिहायचा आणि या ठिकाणी लिहायचं 3 - 2. तर याचा आन्सर येईल 4^1. अशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्यानंतर बघा, यावरती आपण एक सराव बघू, 4^5 डिवायडेड बाय 4^8. यामध्ये सुद्धा दोन्हीचा जो पाया आहे तो काय आहे, सेम आहे. तर आपला रूल या ठिकाणी आपला होईल m⁴a डिवायडेड बाय m⁴b इज इक्वल टू m⁴a मायनस b. या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग 4^5 डिवायडेड बाय 4^8 इज इक्वल टू 4^5 मायनस 8. आता 5 मधून या ठिकाणी 8 जाणार नाही, तर 8 मधून 5 गेल्यानंतर किती उरतात, 3 उरतात आणि चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येचं लिहायचं असतं. तर 4^- 3. तर याचा येईल ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीनं जो या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे ते सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने आपण घातांकाचा गुणाकार व भागाकार बघितला. यानंतर राहिलेले जे काही टाईप आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.